नमस्कार, मी भावना. आपण पाहत आहात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. सुपरफास्ट बातमीचे प्रायोजक आहेत सनशाईन इंजिनिअरिंग. अकोल्यातील लापकी रोड परिसरातील संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 3 तासात उलगडा केला. राजू पांडुरंग इंगळे यांच्या हत्येप्रकरणी सुरेश रतनलाल अग्रवाल याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. प्रभारी मुख्याध्यापक मोहम्मद जबीर आत्महत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून जलद आणि निष्पक्ष तपास करावा अशी मागणी ऑल इंडिया उर्दू टीचर्स असोसिएशनने केली आहे. धबधबे, दाट धुके आणि हिरवाईने नटलेला मेळघाट पर्यटकांना आकर्षित करत आहे. पावसाळी पर्यटनासाठी मेळघाटाला मोठी पसंती मिळत असून पर्यटकांना सुरक्षिततेचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भात ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नदीकाठच्या 83 गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदी नाले ओलांडू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. अकोला तहसील कार्यालयातील शोभेची झाडे देखभाली अभावी सुकल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. शाळा सुरू होताच अकोल्यातील चिवचिव बाजारात पुस्तके खरेदीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आहे. मात्र वाढलेल्या किमतींमुळे पालक आर्थिक तणावात आहेत. पोस्ट ऑफिस ते चिवचिव बाजार मार्गावरील नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर काही महिन्यातच खड्डे पडले आहेत. या प्रकारामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बुलढाण्यातील गाडेगाव खुर्द येथे काळवीट शिकारी प्रकरणी वन विभागाने धडक कारवाई केली. 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. चिखली तालुक्यातील सोमठाणा जिल्हा परिषद शाळेची जीर्ण भिंत पावसामुळे कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली असून नवीन वर्ग खोल्या उभारण्याची मागणी होत आहे. जळगाव जामोदमध्ये नागरिकांनी घरातील स्मार्ट मीटर काढून थेट महावितरण कार्यालयात जमा केले. जुने मीटर पुन्हा बसवावेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील तेलारा परिसरात पेरलेली सोयाबीन, तूर आणि कपाशीची बियाणे उगवली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने नुकसान भरपाई आणि दोषींवर कारवाईची मागणी होत आहे. बुलढाणा जिल्हा सायकलिंग क्लब तर्फे 5व्या सायकल आनंद वारीला सुरुवात झाली. 10 तरुणींसह 100हून अधिक सायकल 4 दिवसात 450 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर गाठणार आहेत. अशा सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.